प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. 12वीचा वर्ग, अर्थशास्त्र हा विषय. आणि त्याच दिवशी प्रोफेसरनी मुलांना सांगितलं की आज आपण एक वादविवाद घेणार आहोत. आणि त्या वादविवादाचा विषय आहे पैसा, शाप की वरदान. आणि वादविवाद सुरू झाला. ज्यांना वाटत होतं की पैसा हे वरदान आहे, त्यांनी तावातावाने सांगायला सुरुवात केली की आज पैसा नसता तर तुम्ही इथे आलो नसतात. आज पैसा नसता तर तुमच्या अंगावरती कपडे नसते. आज पैसा नसता तर तुम्हाला बोलण्याची शक्ती नसते. आज पैसा नसता तर तुमच्या पोटामध्ये अन्न गेलं नसतं. आज पैसा नसता तर तुम्हाला शिक्षण मिळालं नसतं. आज जे काही आहे ते सर्व केवळ पैशामुळे शक्य झालेलं आहे. हातामध्ये पैसा असल्यानंतर माणूस काहीही करू शकतो. अक्षरशः आपलं जीवन पाहिजे तेवढं सुखी समाधानी करू शकतो. मुलं तावातावाने बोलत होती. मग दुसऱ्या भागाची वेळ आली. त्या दुसऱ्या भागाच्या गटातील मुलांनी सांगायला सुरुवात केली, परंतु आज खरा घोटाळा पैशानेच केलेला आहे. लाचलुचपत काय, भ्रष्टाचार काय, चंगळवाद काय, भोगवाद काय, चुकीचं खाणं पिणं काय, त्यातून येणारे आजार उपचार काय, सगळं काही पैशामुळे झालेलं आहे. आणि म्हणूनच पैसा हा केवळ वरदान नाही, पैसा हा शापसुद्धा झालेला आहे. त्यानंतर समारोप करताना शिक्षकांनी सुंदररित्या त्यांना समजावून सांगितलं, आज आपण अर्थशास्त्राच्या विषयातून पैशाकडे पाहत आहोत. पैसा वाईट नाही, पैसा हाताळण्याची पद्धत वाईट असू शकते. म्हणून त्यांनी 4 तत्वे त्यांना शिकवली. पहिलं तत्व होतं की पैसा वाढवत ठेवायचा. दुसरं तत्व होतं पैसा वाचवत राहायचं. तिसरं तत्व होतं पैसा वापरत राहायचं. आणि चौथं तत्व होतं पैसा वाटत राहायचं. असं जर माणसाने केलं तर पैसा हा त्यांच्या जीवनातला अडथळा कधीच ठरू शकत नाही. संत पॉल तिमोथेला मार्गदर्शन करत होता. संत पॉलने अगोदर बऱ्याच गोष्टी अनुभवलेल्या होत्या की केवळ पैशापायी काही लोक त्यांच्यापासून दूर गेलेली होती, परंतु केवळ पैशामुळे सुद्धा काही लोक त्याच्या खूप जवळ आलेली होती. मासिदोनियातील लोक, फिलिप्पी येथील लोक, बऱ्याचशा ख्रिस्त मंडळ्या, त्यांनी जेरुसलेमच्या गोरगरिबांसाठी मोठी मोठी वर्गणी गोळा केलेली होती. हे संत पॉलने पाहिलेलं होतं. त्याच्या स्वतःच्या प्रवासासाठी सुद्धा लोकांनी पैशाच्या थैल्या उघड्या केलेल्या होत्या. म्हणून पैशाचा सदुपयोग करावा असा सल्ला देत असताना त्याने सांगितलं की द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःला पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतलेला आहे. म्हणजे पैसा वापरून स्वतःला दुःख द्यायचं असंही माणसाच्या हातून घडू शकतं. शुभवर्तमानामध्ये मात्र आपल्याला दुसरं एक चित्र दिसतं की कित्येक स्त्रिया गालिला होऊन जेरुसलेमपर्यंत प्रवास करत प्रभू येशू ख्रिस्ताची सोबत करत होते. आणि त्या स्त्रियांनी पैशा अडक्याने येशूच्या कार्यामध्ये मदत केली असं संत लूक नमूद करत आहे. म्हणजे पैशाचा सदुपयोगसुद्धा परमेश्वराचं राज्य उभारण्यासाठी आपण करू शकतो, हे संत लूकने त्या ठिकाणी ठळकपणे नमूद केलेलं आहे. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे संत लूक हा संत पॉलचा शिष्य होता. त्याने संत पॉलच्या जीवनामध्ये हे सगळं बघितलेलं होतं. अंत्योकिया येथील अतिशय गोरगरीब असलेले परराष्ट्रीय व बिगर यहुदी लोक यांना तो मार्गदर्शन करत होता. अशा पार्श्वभूमीवरती संत पॉल आणि संत लूक ह्यांच्या लिखाणातील विचार एकत्र केले तर आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी जाणवतात. पहिली गोष्ट की पैसा किंवा धनदौलत वाईट नाही, मात्र त्याचा लोभ, त्याची आसक्ती वाईट आहे. येशूला भेटण्यासाठी जो तरुण आला होता तो तरुण देखील केवळ आणि केवळ पैशाच्या लोभापायी येशूचा अनुयायी बनू शकला नाही. पैशाने सुद्धा देवाची चाकरी करता येऊ शकते हे आजच्या शुभवर्तमानामध्ये
आपल्या स्त्रियांनी दाखवून दिलेला आहे. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट की पैशापेक्षा काही गोष्टी श्रेष्ठ असू शकतात. म्हणजे संत पॉल तिमोथेला सांगत आहे की तू पैशाच्या मागे लागू नकोस, त्याच्याऐवजी नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर आणि सौम्यता ह्याच्या मागे लागायचं आहे. पैशापेक्षा महान असे हे सद्गुण आहेत, ते अंगीकारणं गरजेचं आहे. आज पैसा कसा कमवायचा हा प्रश्न फार थोड्या लोकांना भेडसावत आहे, मात्र तो कसा वापरायचा हा प्रश्न पुष्कळ लोकांना भेडसावत आहे. आपण देखील आपल्या पैशाचा वापर कशा प्रकारे करत आहोत तपासून पाहायचं आहे की अति काटकसर कंजूसपणाकडे घेऊन जाऊ शकते आणि अति दिलदारपणा उधळपट्टीकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणून ह्या दोन्हीमध्ये सुंदर असा समतोल साधणं गरजेचं आहे की नाशवंत अशा धनाने म्हणजे पैशाने, द्रव्याने अविनाशी असं सार्वकालिक जीवन आपल्याला मिळवायचं आहे. ते मिळविण्यासाठी प्रभूची कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.